बेळगावात 2018 साली झालेल्या कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनादरम्यान पोलीस आयुक्तालयाच्या आदेशाने बांधण्यात आलेल्या 48 शौचालयांचे 9,63,403 रुपयांचे बिल अद्यापही प्रलंबित असून ते तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी प्रथम दर्जा सरकारी कंत्राटदार PY पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। मराठा कॉलनी कंगराळी बेके येथील रहिवासी असलेले ठेकेदार PY पाटील यांनी आज शुक्रवारी आपल्या कामगार वर्गासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत संबंधित मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले। निवेदनात पाटील यांनी नमूद केले आहे की 2018 साली झालेल्या अधिवेशनादरम्यान मी KIDB हॉल बेळगाव येथे 48 शौचालये बांधून दिली होती। या कामासाठी एकूण 14,63,403 रुपये खर्च करण्यात आले। त्यापैकी केवळ 5 लाख रुपये मला मिळाले असून उर्वरित 9,63,403 रुपये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून अद्याप मिळालेले नाहीत। इतका मोठा खर्च थकीत ठेवणे ही अन्यायकारक असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सदर रक्कम तात्काळ अदा करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। प्रशासनाकडून या मागणीची दखल घेतली जाते की नाही हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। मी 2018 ला KID हॉल इथे 48 टॉयलेट बांधून घेतले माझ्यावर आणि परमनंट पोलीस डिपार्टमेंटला राहण्यासाठी। पण त्यावेळेला आम्हाला काम अर्जंट करायला पोलीस कमी लावले। त्याच्यानंतर आम्ही 48 टॉयलेट परमनंट स्ट्रक्चर फक्त 10 दिवसामध्ये कंप्लीट करून दिलो। त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी पेमेंट एक 5 लाख रुपये ॲडव्हान्स दिले। त्याच्यानंतर आम्ही तुमचे कंप्लीट काम करा, मी पेमेंट करतो म्हणून पोलीस कमिशनर राजापर सर सांगितले। त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडे गेल्यानंतर देतो, ते 8 दिवसांनी देतो असं सांगत त्यांनी आजपर्यंत गेले। नंतर आम्ही 2-4 वेळा साहेबाला भेटलो, त्याच्यानंतर त्यांनी इथं ट्रान्सफर होऊन गेले। त्यानंतर प्रत्येक पोलीस कमिशनर आल्यानंतर आम्ही कमिशनर DCला निवेदन देतो, पण त्याच्यावरती काही करतो असं करतो। ते मागच्या 2 कमिशनर पोलीस कमिशनर सांगितले नेक्स्ट अधिवेशनमध्ये आम्ही काहीतरी ॲडजस्ट करून दुसरं काम तुम्हाला देऊन काहीतरी करतो म्हणून सांगितले, पण तो अजून पण फोन केले नाही। आता नवीन कमिशनरकडे भेटल्यानंतर कमिशनर काय म्हणताय, तुमच्यावर कव्हर क्वार्टर नाही, काय नाही, आम्ही काय करायला येत नाही, ते कोण करायला लावले त्यांच्याकडून घ्या असं म्हणतात। ते आता सध्याला राजापा सर आता इथे नाही, रिटायर्ड झालेत, मग ते कुणाकडे घ्यायचं? आम्हाला अर्जंट गव्हर्नमेंटची कामं करून लावून असं जर अन्याय आमच्यावर करत असेल तर आमच्या फायनान्स पोझिशन फार टाईट झालेलं आहे। त्यासाठी वरिष्ठ अधिकारी ह्याच्यावरती थोडा विचार करून काय असले अन्याय आमच्यावर दूर करून पेमेंटची व्यवस्था करावी अशी आमची विनंती।